नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी निवडणुकांमध्ये 400 जागा निवडून आणण्याचा संकल्प केलाय। त्यामुळे अब की बार 400 पारचा नारा देत देशभरात भाजप मोठ्या ताकदीने मैदानात उतरल्याचे बोललं जातंय। अशातच गेल्या काही दिवसांपासून कायम चर्चेत आलेल्या महायुतीतील अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी भाजपने मेगा प्लॅन आखल्याचा दावा करण्यात आलाय। भाजप नेत्यांनी एकही मतदार मतदानाच्या दिवशी घरी राहिला नाही पाहिजे यासाठी संकल्प केलाय। सगळ्यांनी नवनीत राणा यांच्या विजयासाठी 26 दिवस प्रचंड मेहनत करत दिवस रात्र एक करायची आहे। तसंच 4 तारखेला नामांकन दाखल करताना जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि नागरिक हजर राहतील याचं नियोजन यावेळी करण्यात आलंय। नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे। शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपकडून या जागेवर दावा करण्यात आलाय। एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारी जाहीर करण्याआधीच लोकसभेच्या प्रचारात सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना मिळणार असल्याची चर्चा आहे। भुजबळ यांच्या उमेदवारीवरून मराठा क्रांती मोर्चाकडून त्यांना इशारा देण्यात आलाय। मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळांना नाशिकमधून उमेदवारी दिल्यास त्यांना मराठा क्रांती मोर्चा पराभूत केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मराठी क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांनी दिला आहे। छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या उमेदवारीसाठी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद अखेर मिटले असून कालच दोन्ही नेत्यांचे मनोमिलन झाले आहे। दरम्यान काल मनोमिलन झाल्यावर खैरे यांना निवडणूक आणण्यासाठी आता दानवे स्वतः मैदानात उतरले असल्याचे पाहायला मिळतंय। यासाठी आज अंबादास दानवे यांच्या संभाजीनगर शहरातील मातृभूमी प्रतिष्ठान कार्यालय येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली। यावेळी खैरे देखील उपस्थित होते। त्यामुळे गुरुला जिंकून आणण्यासाठी शिष्य मैदानात उतरल्याची चर्चा सुरू आहे। लोकसभा निवडणूक जाहीर झाली, मात्र अद्यापही महायुतीमध्ये नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना भाजपामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे। या जागेचा तिढा सुटण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत। यात भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गटातील नेत्यांच्या विधानांनी दिवसेंदिवस भर पडत आहे। आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी यावर भाष्य करत नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार असल्याचा दावा केलाय। तसेच काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाला छुपा पाठिंबा असल्याचे विधान केलंय। अलीकडेच माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश केला होता। आता अशोक चव्हाण लोकसभेच्या तयारीला लागले आहेत। सभा बैठका यांमध्ये भाजपाचा जोरदार प्रचार करताना ते दिसत आहेत। तसेच काँग्रेसवर टीकाही करत आहेत। अशोक चव्हाण यांनी केलेल्या टीकेचा नाना पटोले यांनी खरपूस शब्दात समाचार घेतलाय। भ्रष्टाचारी लोकांसाठी आमची दारे उघडी असे भाजपचे नेते सांगतात। अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या भरवशावर मालमत्ता कमवली, भ्रष्टाचार केले, सत्ता भोगली, आता भाजपात गेले। अशोक चव्हाण यांची स्वतःची ओळख तरी आहे काय? त्यांच्या मतदारसंघात अशोक चव्हाण यांची परिस्थिती चांगली नाही। काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा स्वतःचे बघा, काँग्रेसवर बोलू नये असा पलटवार नाना पटोलेंनी केलाय। राज्यातील आरोग्य विभागाने रुग्णवाहिका पुरवठा करणाऱ्या संबंधित कंपनीला नियमबाह्य पद्धतीने टेंडर दिले आहे। स्वच्छतेच्या कामाचा अनुभव नसताना संबंधित कंपनीला नियमबाह्य पद्धतीने रुग्णवाहिका सेवा पुरवण्याचे कंत्राट दिले गेले। 65 लाखाला यांनी घेतलेली रुग्णवाहिका प्रत्यक्षात 25 लाखाला आहे। आरोग्य मंत्रालय या घोटाळ्यात मुख्य लाभार्थी आहे। आरोग्य मंत्री तानाजी सावंत या घोटाळ्याला जबाबदार आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय। आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। दिल्लीतील रामलीला मैदानावर रविवारी झालेला इंडिया आघाडीचा मेळावा हा भ्रष्टाचारांचा महामेळावा होता। या महामेळाव्यात सहभागी झालेल्या नेते मंडळींनी किती प्रयत्न केले तरी त्यांच्यावर कारवाई होणारच असा घणाघात भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील भ्रष्टाचार निपटून काढण्याचा निर्धार केलाय। इंडिया आघाडीने मात्र भ्रष्टाचारी बचाव असा नारा देऊन आपले खरे रूप देशाला दाखवले आहे। इंडिया आघाडीच्या नेत्यांनी कितीही कांगावा केला तरी न्याय व्यवस्थेने त्यांच्यावरच्या आरोपांना पुष्टी दिली आहे।
कितीही कांगावा केला तरी या नेते मंडळींना लोकसभा निवडणुकीत आपापल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर मतदारांना उत्तरे द्यावी लागणार आहेत असं म्हणत उपाध्ये यांनी टीकास्त्र सोडलंय। लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात मोठी बातमी समोर येत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधातील ठाकरे गटाचा उमेदवार निश्चित झालाय। ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून याबाबत स्वतः अयोध्या पोळ यांनी ट्विट करत माहिती दिली आहे। मात्र ठाकरे गट किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। त्यामुळे अयोध्या पोळ यांचा ट्विट एप्रिल फूल तर नाही अशीही चर्चा आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सूचित करूनही मराठा आरक्षणाची मात्र अजूनही कायम आहे। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांना माघारी पाठवलं। यावर आता अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया आली आहे। ते म्हणाले, हा प्रकार राजकीय आहे आणि लोकशाहीत सगळ्यांनाच आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। आम्ही सुद्धा मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ काम करत आहोत आणि पुढेही करत राहू असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलंय। महागाईचा भडका एवढा आहे की सर्वच कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवत आहेत। अशातच आता महाराष्ट्रात विजेचे दर वाढणार आहेत। 1 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षासाठी राज्यातील वीज ग्राहकांच्या वीज बिलात जवळपास 7.5% वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। 2024 ते 25 या आर्थिक वर्षात महावितरण विजेच्या दरात 10% वाढ करणार आहे अशी माहिती आहे। गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने वीज दरवाढीला मान्यता दिली होती। यानुसार ही दरवाढ करण्यात येणार आहे। अशाच प्रदेशातील टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।